लोकांचा स्वभाव कसा आहे माहिती आहे, लोकांनी जर आपल्याला शिव्या दिल्या ना, आपण आपले कान नाही बंद करत, लोकांचे तोंड बंद करत असतो. आणि लोकांचा स्वभाव कसा आहे माहिती का, त्यांना जर कोणी शिव्या दिला ना, तर ते स्वतःचे कान बंद करतात, तर लोकांचे तोंड बंद करण्याची हिंमत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, आता बायांचं कसं झालं माहिती का, साडी आणली ना, बाई मला कलरच नाही पटत, बाई मला कापडच नाही पटत, आणि हिला तिला कलर विचारायचा आणि पटलं नाही ना, सरळ लुगड्याचा बाचका उचलला ना, आजीला घेऊन सरळ लुगड्याच्या दुकानात सोडून आले होते. आता एक ताई ना आपल्याला इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून 3 दिवस झाले भेटण्यासाठी बोलत होती, पण आपण लय बिझी माणूस आहे, आपल्याला कामामुळे टाइम भेटत नव्हता. मला आज कसल्या परिस्थितीत टाइम काढून द्या, त्यांची गाठ भेट घेण्यासाठी आपण तर जाणारच होतो. पहिल्यांदा मला भ्या वाटत होतं बरं का, पण 2-3 तास गप्पा मारल्यानंतर आहे ना, तिथे एक वेगळंच हक्काचं नातं तयार झालं होतं. आता त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रॉफी मिळाल्या होत्या, मला माझ्या बाप जन्मी आतापर्यंत मला एक पण ट्रॉफी मिळाली नाही. अख्ख्या जन्मात एक सर्टिफिकेट दिलं होतं सरांनी, ते पण पार्टिसिपेट केलं होतं म्हणून. त्याने आपल्याला नाश्ता वगैरे दिला, मला नाश्ता केल्यावर जरा बरं वाटते, त्यात ते फुकटचं होतं ना, म्हणून जरा जास्तच बरं वाटते. तिथे गेल्यानंतर मला एक प्रश्न पडला, त्यांच्या घरात एवढी शांतता कशी असं बरं? आमच्या घरात जर गेलं ना, तर आमचं घर कमी आणि चिडियाघर जास्त वाटत असते. मला सिद्धी साळुंके आले ना, आता तुमच्या घरात पण कालवा होत असते. ह्या पिल्ल्याला खेळायला बोलत होते, पण ती पण आपल्या जवळ येत नाही, कारण बारक्या पोरांचा प्रॉब्लेम आहे ना, ते मला पोरं धरणारी पकडत असतात, त्याच्यामुळे ते आपल्या जवळ येत नसते. आता तुम्हाला गेल्यानंतर तिथला अनुभव सांगू का, मला आहे ना असं इतकं भारी वाटत होतं ना, की आपल्या कामामुळे आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली, जिथं आपण आपुलकीचं नातं तयार केलं होतं. आणि त्यांच्या मम्मीसोबत एवढं भारी वाटत होतं, असं वाटायचं की आपण आपल्या आईसोबतच आलोया. त्याच्यामुळे त्यांची गाठ भेट घेतली, त्यांना बाय बाय केलं. मला आता अशीच ओळख कायम राहू द्या ना, असंच नातं पण कायम राहू द्या. आता आमच्या आजीला 4 तास झालं लुगड्याच्या दुकानात सोडल्या, म्हणलं लुगडं बदलते का लुगड्याचं दुकान घेते काय कळत नव्हतं. आता हे काका स्मोक करत होते, म्हणलं स्मोकिंग इज डेंजरस, म्हणलं त्यांना काय कळणार इंग्रजी, तुझ्या पंचायती कर, लोकांच्या पंचायती नको करू. अशा प्रकारे आपण घरी आलो. थँक्यू, बाय बाय.